कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आज फायनली मिस्टर गाडे पाटलांचा चेहरा मला बघता येणार आहे। आजपर्यंत त्यांनी किती मदत केली आणि मला ते साधे दिसतात कसे एवढंही माहिती नाही, पण आज कळेलच। अजून किती वेळ लागतोय काय माहिती, पण लागू दे। आज त्यांना भेटल्याशिवाय मी सुद्धा इथून हलणार नाही। तुम्ही इकडे काय करताय? तुम्ही माझीच वाट बघताय ना मॅडम? मी कशाला तुमची वाट बघू? आणि तुम्ही गेला होतात ना, परत कशाला आला तो इकडे? असं काय करताय मॅडम? अहो तुम्हीच तर सांगितलं होतं मला भेटायला। मी का सांगेन तुम्हाला भेटायला? अहो आता तर एवढ्या वेळ आपण एकत्र होतो। उगाच काही काय बोलताय हो तुम्ही? आणि कोणी सांगितलं तुम्हाला हे? मीच सांगितलं मॅडम। उगाच वाटेल ते बोलू नका तुम्ही। मी काही तुमची वाट बघत नाहीये, मी दुसऱ्याच कोणाची तरी वाट बघते। काय चाललंय हो तुमचं? आणि तुम्हाला एकदा सांगून कळत नाही का हो? निघा बरं तुम्ही इथनं। हो मॅडम तुम्ही ऐकून तर घ्या माझं। खरं तर मीच मला काही ऐकायचं नाही आहे तुमचं, आणि तुम्ही निघा बरं इथनं, चला। अहो नाही मॅडम ऐका ना, तुमचा गैरसमज होतोय। खरं तर मला काही ऐकायचं नाहीये तुमचं, हे बघा। आणि जाऊ दे, तुम्ही काही माझं ऐकणार नाही। मी एक काम करते ना, मीच जाते इथनं। अहो नाही थांबा म्हणजे मला ऍक्च्युली हेच सांगायचं तुम्हाला की म्हणजे मीच ते काय बोलताय तुम्ही? नाही आनंदीची शाळा सुटायची वेळ झाली ना, म्हणजे मी तिला घेऊन येणार होतो, पण मला माहिती होतं ना तुम्ही इथे आहात, म्हणून आलो इथे मी ऍक्च्युली। हे तर आनंदींचा विचार करून आले होते इथे, आणि मी तर पुन्हा चिडले यांच्यावर। ठीक आहे, निघूया आपण। बाय बाय बाय। जानू 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 I'm sorry. I'm really sorry. जानू 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 तू कुठे गेली होतीस? आणि तू का असं केलंस माझ्यासोबत? मी किती पॅनिक झालो होतो तुला माहितीये का? मी म्हटलं ना, खरंच सॉरी रे। मी पुन्हा असं नाही करणार कधीच। मी तुझ्यावर खरंच खूप प्रेम करते रे। आय लव्ह यू। जानू जानू तू जेव्हा माझ्या डोळ्यासमोर नव्हतीस ना, मी खूप घाबरलो होतो। तू का वागलीस अशी माझ्यासोबत? खरंच सॉरी रे। It's okay जानू। ज्याच्यामुळे सगळं झालंय ना, त्याला याची शिक्षा मिळायलाच हवी।
शिक्षा? बापरे केवढं लागले. अरे आई कुठली मारामारी आहे? आंबे हळद. हो रात्रीतून बरं वाटेल भाऊजींना. थांब जरा. हं? दुखतंय? वाटेल ना सकाळी बरं वाटेल. केवढं लागलंय. अरे हे एवढं काय झालं? हे एवढं सगळीकडे लागलंय, नक्की झालं काय ते तर सांग. संतोष म्हणाला तसं तू ते 2 माणसांबरोबर असं काही खरंच झालं का? मारामारी झाली का? काय विचारते मी. 2 लोक. हे देवा, काय लोक पण असतात नाही सासूबाई. आता रात्री ना वीणा, अगं जरा स्वयंपाकाचं बघशील ना. मी जरा हो मी करते. कधी काय होईल घराबाहेर पडल्यावर काही सांगता येत नाही. खरं तर आजचा दिवस इतका चांगला गेला होता, पण ते म्हणतात ना आनंदाला दृष्ट लागतेच. किती लागलंय त्याला. काय लोक पण आहेत. हा पैंजण कुणासाठी लाजतोयस काय? आरती. अच्छा, तरी तू मला म्हणालास की पैशातले तुला 1000 रुपये हवे आहेत ह्याच्यासाठी. छान. अरे जर हे पैंजण व्यंकीने त्याच्या पैशाने घेतले तर मग माझे पैसे कोणी चोरलेत? व्यंकी, तू मला पैंजण दाखवले नाहीस तरी मला दिसले बरं. सावकाश बस. कोणासाठी? लक्ष्मीसाठी? सासूबाई. हा नाही, लक्ष्मीसाठी नाही. मग भावनासाठी? भावनासाठी पण नाही. जानूसाठी? जानू. सासूबाई अहो किती थट्टा कराल त्याची. मग कोणासाठी? काय कोणासाठी आणलं? माझ्यासाठी? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.